तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला खास असणार आहे. त्याचं कारण म्हणजे की आता आपण आलो आहे छोट्या पोरांच्या वानखेडे स्टेडियमवरती, म्हणजे वाडीतच आहे. आणि तिथं पोरं वगैरे एकत्र खेळत आहेत, लहान पोरं. आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे अगोदरचे दिवस आठवतील तुम्हाला. आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि सोबत बाकीची वाडीतली बारकीच पोरं आहे, मला वाटतं 4-5 जण आहेत. ते खेळतात. आता इथे स्टंप वगैरे म्हणजे चिरा वगैरेची केली नाही, ते तुम्हाला दाखवतो. आणि पूर्ण मैदान दाखवतो यांचं कसं आहे इथं गावाकडे. तरी संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला न थांबता स्टार्ट करूया. समोर बघू शकताय तुम्ही आपल्या वाडीतील पोरांचं सुंदर असं मैदान. आणि स्टंप वगैरे बघा तुम्ही, चिराच्या पद्धतीने मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे. आणि ते आता बॅटने आखतायत, बॅट ठेवायचं पूर्ण. आणि ही समोर नोची लाईन, राखा वगैरे काय नाही, डायरेक्ट मधिरेश आकलन झाला काम. आणि इकडे खाली स्टंप आहे. आणि हे बघा, इकडे सर्व कांडा 11चे कॅप्टन आलेले आहेत. एक एक प्लेअर दाखवतो. हा गौरव, अवधूत आणि पाठीमागे संस्कार आहे. आणि सार्थक आहे तिकडे, म्हणजे 4 जण आहे. आणि आता प्रत्येक टीममध्ये दोन दोन प्लेयर. आता पोरं नाहीत कोण, बाकीचे कामानिमित्त इकडे पेरायला वगैरे म्हणा, शेती कामानिमित्त गेलेत. आणि असं मैदान आहे बघू शकता तुम्ही, छोटंसं. आणि आता इकडे टॉर्च वगैरे उडवणी होईल. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आहे समोर. हे कोण कोण, तू कोण? आणि याच्यात तुझ्यात कोण आहे? अजून कोण आहे? गौरव. मग तू इकडे राहा. आणि हे 2 जण आहे. आणि हे 2 जण आहे. आणि आता टॉर्च उडवणे, बघूया कोण जिंकते टॉर्च. आणि काय आलंय? खडबडीत आले. बॅटिंग कोणची? या संघाने बॅटिंग स्वीकारले. आणि आमंत्रित केलं फिल्डिंगसाठी संस्कार आणि अवधूत याला. तर बघूया यांचा सामना कशा पद्धतीने रंगतो. आणि प्लेयर नसल्यामुळे काही ठिकाणी डिक्लेअर आहे, काही ठिकाणी सिक्सर आहे. आणि या साईडला वरती रन आहेत, मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात आहे. गोलंदाजी मार्फत आलाय अवधूत. बघूया कशा पद्धतीने पहिला सामना होतो. आणि सार्थक स्ट्राईक मार्फत आहे. पहिला चेंडू. बघूया कशा रीतीने सामना सुरू होतोय. आपल्या कोकणातील क्रिकेट, गावातील क्रिकेट. पहिला चेंडू, ओहो, फुलटॉस चेंडू पुरेपूर मारला आहे समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि दुसरा धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. सुंदर असं थ्रो केलाय संस्कार याने. पुढील चेंडू, दुसरा चेंडू, पुन्हा एकदा. खरंच खूप सुंदर देखण्यालायक शॉट मारलाय. चेंडू मला वाटतं अडकलाय आणि रनआउट होण्याची शक्यता होती, परंतु शॉट मात्र चांगला होता. 2 रन आले असते, परंतु बॅट्समॅनला वाटलं की चौकार गेलाय. परंतु चेंडू थांबला नैसर्गिक अडथळ्यामुळे. आणि समोर मला वाटतं तो प्लेयर उभा दिसतोय, तिकडे षटकार आहे. बघूया, तिसरा घेऊन आला आपला अवधूत. पुढील चेंडू सार्थकसाठी. खरंच खूप सुंदर चेंडू टाकला होता. 1 धाव पूर्ण कदाचित होईल, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि दुसरी धाव सुद्धा हलक्या रीतीने पूर्ण केले. आणि धावसंख्या झाली 10. पुढील चेंडू, नो चेंडू टाकलाय, नो वरती प्रहार केलाय. आणि चेंडू गेला सीमारेषेबाहेर, चौकार. खरंच खूप सुंदर शॉट मारलाय सार्थक याने. आणि धावसंख्येत वाढ झाले. धावसंख्या झाले 15, 17 झाली. चौकार गेला, चौकार. 15 बरोबर, 15. तच म्हटलं, तू षटकार घेतलास काय? पुढील चेंडू अवधूतीचा, खरंच खूप सुंदर. आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू इकडे तिकडे होतोय. 2 धावा सहज पूर्ण केल्यात. अच्छा नाही डालता. 4 चेंडूमध्ये 17 धावा. गोलंदाजीवर धुवा उडवले. आणि वाईट चेंडू. थांबा, मी देतो. आणि एक्स्ट्रा प्लेअर यांच्यात मीच आहे. आणि मी आलो होतो खास करून यांची व्हिडिओ करायला. पोरच बोलले की व्हिडिओ बनव आमची, खेळायला जातो इधर. तर आता व्हिडिओ बनवतोय, बघूया परफॉर्मन्स कसा दाखवत आहेत. बघूया पुढचा चेंडू, 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कटवलाय. 1 धाव पूर्ण. 2 धावा. किती रन झाले रे?
17 कुठे 19 वाईटचा घेतलास की मग 19 झालं शेवट आहे. आणि एक धाव स्ट्राईक मला वाटतं सार्थक याच्याकडे ठेवायचे त्यामुळे एकच धाव. हा यांची जरा व्हिडिओ करतोय. पहिल्यात षटकामध्ये 20 धावा मारल्यात. अवधूताची दुवा जर फोड सुजवली नाही. संस्कार आला त्या संघाचा कर्णधार हुकमी एक्का. पुढील चेंडू ओ सुंदर चेंडू आणि खरंच खूप ओ कॅच होती परंतु सुटले. अवधूत यान 2 धावा आणि थालापती आलेला आहे. वाईड बॉल पॉज करतो थांबा. ओ कट लागलाय पाटी. हो हा आउट आहे डायरेक्ट नेम काढला गौरव ना. ए धाव संख्या किती आली 2 ओव्हरची. मी पण तास केलाय दुसरा आणलाय. 24 करायचे तर संस्कारच्या संघाला बघूया आता 24 धावा कशा रीतीने मारल्या जातात. आयकॉन आलाय वर्ल्ड चॅम्पियन. हो नो वाईट सर्व एकदाच दान केलंय. हो लेक्कट होता लेक्कट बोरिवलीतली बस होती होय काय. ओ या संघाची मला वाटतं स्थिती काहीशी खराब दिसते कारण वारंवार वाईट चेंडू टाकले जात आहेत. बघूया पुन्हा एकदा. ओहो कटवलाय वाईट चेंडू होता. कारण नवीन बस आलेली आहे त्यामुळे तिला आवडलं नाही. लाल परीने आत्महत्या करून घेतलेली आहे. म्युझिक बंद कर म्युझिक. पुढील चेंडू ओ डॉट हार्दिक पांड्या कसा गचा वाईट आहे 4 रन झाले 4 आणि मला वाटतं हार्दिक पांड्या हॉल्टा शॉट वाईट बॉलर काय बोलतात तो घुंगरू बॉलर लेकट जाम होतोय. बॉल फिरतोय आणि फुलतोच आणि डिक्लेअर केलाय. कारण एक फिल्डर असल्यामुळे खालच्या दिशेला रन नाही आहेत समोरच्या दिशेने रन आहेत. मला वाटतं ए रन किती आले 5 ना आता तर 1च ना काय नाही मग 4च रन. ओ हा मला वाटतं लेग साईडचा बादशाह दिसतोय. चेंडू डायरेक्ट कलमात 4 धावा. मला वाटतं आता 6 चेंडू आणि 20 धावा. बघूया हा हिटर चाफे संघाचा मारतो काय बघूया आता. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज मोठंसं आव्हान आणि लेग साईडच्या दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपात चेंडू वारंवार मारला जातोय. मला वाटतं विजयाच्या दिशेने सार्थकचा संघ जाईल नक्कीच परंतु 5 चेंडूमध्ये 20 धावा निघणं कठीण आहे कारण तो लेग साईडच्या दिशेने धावा नाही आहेत समोरच्या दिशेने तेवढ्या धावा आहेत त्यामुळे समोर मारणे कठीण आहे प्रत्येक चेंडू. ओ उडवलाय खरंच खूप सुंदर देखण्याला एक शॉट मारलाय संस्कार याने. काय रे आताचा काय 6 गेला 4 चेंडूने 14 धावा. मला वाटतं संस्कार पण दाखवून देतोय तू शव्वाशे रे तुम्ही कोई तू कोण आहेस रे तू शेर आहे तुम्ही 125 रू. खरंच खूप सुंदर शॉट मारलाय. अरे 4 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. गौरवनी जर 2 चेंडू सलग डॉट काढले तर सामना नक्कीच त्यांच्या बाजूने जाईल. बघूया आता आणि कट लागले आणि 3 चेंडूमध्ये 14 धावा निघणं कठीण दिसतंय परंतु क्रिकेट हा खेळ आहे. बघूया आता संस्कार काय करून दाखवतो आपल्या संघाला. ओहो पुन्हा एकदा चेंडू गेलाय आणि 2 धावा काढल्या तर 2 चेंडूमध्ये 12 धावा पाहिजेत. बघूया मारतो काय सलग 2 षटकार 12 पाहिजेत 12.
आणि ऑफ साईडला मारला आहे, हलकासा कट केला आहे. आणि विजयाच्या दिशेने नक्कीच सार्थकचा संघ जाईल, कारण संस्कारच्या संघाने नक्कीच शॉट चांगले मारले, परंतु लेग साईड आणि ऑफ साईडच्या दिशेने डिक्लर स्वरूपात मारले प्रत्येक चेंडू. आणि समोरच्या दिशेने धावसंख्या आहे फक्त. आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या सामन्यामधील, बघूया. शेवट आहे ना रे, शेवट टाक. ओ खरंच खूप सुंदर शॉट, घराच्या पहिला डी मारलाय चेंडू, हरवलाय चेंडूने. आणि खास बॅटमन आणायला जातोय चेंडू, कारण की डिक्लेअर स्वरूपात मोठा फटका मारलाय, चेंडू गेलाय सरळ त्या घराच्या तिकडे, पहिला डी. आणि विजयी संघी झालाय, तुम्हाला दाखवतो. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन. ओके, हात मिळव, हँडशेक. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज, पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हात मिळव. आणि ही संपूर्ण व्हिडिओ आज तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही पहिली असं असतं आमच्या गावाकडचं क्रिकेट. तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कळवा आपल्या कमेंटद्वारे. तर चला.